सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आणि 10 पंचायत समितींच्या 122 गणांसाठी सर्वच पक्ष रिंगणात. फक्त शिंदेंच्या शिवसेनेकडून जागांची घोषणा. युती आणि आघाडीच्या घटक पक्षांकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही. सर्वच पक्षांच्या इच्छुकांची उमेदवारी अर्ज दाखल. सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आणि जिल्ह्यातील 10 पंचायत समितीच्या 122 गणांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीबाबत अद्याप कोणत्याच पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु सर्वच पक्षाकडून इच्छुक असणाऱ्यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेने मात्र 61 पैकी 32 गटात आणि 122 गणांपैकी 50 गणात निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदेंची शिवसेनेमध्ये काही ठिकाणी युती, काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, भाजपाच्या इच्छुकांनी सर्वच जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी कोणता पक्ष किती जागांवर लढणार, कोणत्या गटात आणि गणात युती होणार हे येत्या 2 दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे. परंतु खानापूर आटपाडीमध्ये मात्र शिंदेंची शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.